हॅलो मित्रांनो, माझे नाव श्याम आहे आणि मी 23 वर्षाचा आहे. माझी तब्येत आणि मी एकदमच मस्त आहे. मी स्वतःला खूप मजबूत ठेवले आहे. माझ्याकडे असे आहे की कोणालाही सुखासोबत त्रास नक्कीच होणार. मित्रांनो, अशातच आता मी तुम्हाला माझी गोष्ट सांगत आहे. 2 वर्षापूर्वी मी पहिल्यांदा शहरात आलो. मी एक खूप मोठ्या बिझनेसमॅनच्या राकेश भाईच्या बॉडीगार्डचे काम करत होतो. मी त्यांच्या घरी गेलो. त्यांचे घर एक राजमहल असल्यासारखा खूप मोठा वाडा होता. त्यांची मुलगी होती. ती 19-20 वर्षाची होती. त्यांची एक खूप सुंदर बायको होती. त्यांच्या घरी थोडा वेळ इकडे-तिकडे फिरल्यावरती मला समजलं की ही त्यांची बायको ही दुसरी आहे. पहिल्या बायकोचे निधन झाले होते. आणि त्यामुळेच त्यांच्या पहिल्या बायकोची मुलगी ही दुसऱ्या बायकोशी जास्त पटत नाही. त्यांची कोणती गोष्ट सुद्धा ऐकत नव्हती. किती वेळेस माझ्यासमोर त्या दोघींमध्ये भांडण होत होते. आता मी घरामध्ये आलो होतो, तर बॉडीगार्ड म्हणूनच राहत होतो. मला त्यांच्या मुलीची कोणतीच गोष्ट पसंत येत नव्हती. ती मला गाडी चालवायला सांगायची. कधी-कधी मी त्यांचा घरातला नोकर असल्यासारखा माझ्यासोबत व्यवहार करायचे आणि मी जर गाडी चालवायला नको म्हणलं, तेव्हा ती पप्पांना सांगेन, तुला नोकरीवर काढून टाकून देईल, अशी मला धमकी सुद्धा द्यायची. त्यासाठी मी जास्तीची गोष्ट मनावर घेत नव्हतो. ती जसे बोलले तसे मी करत होतो. ती मोठ्या बापाची एक बिघडलेली मुलगी होती. ती कधीच आपल्या मम्मीची गोष्ट ऐकत नव्हती. काही दिवसानंतर माझ्या लक्षात आलं की राकेश भाई हे खूप चांगले होते. ते घरात नसल्यावर त्यांची बायको आणि मुलगी हे आपल्या मर्जीने काही पण करायच्या. एक दिवस साहेबांसोबत मी कंपनीत गेलो, तेव्हा एक फाईल घरी विसरलेली होती. तेव्हा मला ते साहेबांनी घरी जाऊन आणायला सांगितले. मी फाईल घेण्यासाठी घरी आलो. मी घरामध्ये जाऊन फाईल शोधत होतो. तेव्हा त्यांची मुलगी माझ्याकडे आली आणि म्हणू लागली, माझ्याकडे ये. मी तिला म्हणू लागलो, मला अर्जंट फाईल घेऊन जायचं आहे. आलोच. मी तिला म्हणू लागलो. ती माझ्याजवळ आली आणि म्हणू लागली, खरंच यार, तुझी तर खूप मस्त आहे. खरं सांगू तुला कोणी गर्लफ्रेंड आहे का? मी जागेवर थंडगार पडलो. मी तिला म्हणू लागलो की असं काय विचारतात मालकीण? ती माझ्याजवळ आली आणि मला म्हणू लागली, तुझं लग्न झालेलं आहे का? मला खूप भीती वाटू लागली आणि ती माझ्याजवळ येत होती आणि ही गोष्ट माझ्या मालकांना कळली तर मला नोकरी सोडावं लागेल असतं. मी खूप घाबरलो होतो. मी तिला म्हणू लागलो, मालकाने मला लवकर कंपनीत बोलावलं आहे. मी एवढे बोलून तिथून निघण्याचा खूप प्रयत्न करत होतो. मालक म्हणजे कधी-कधी बाहेर विदेशी पण जायचे. तेव्हा मला घरी जाऊन कोण काय करतं आहे हे बघ म्हणून मला सांगायचे. जास्त त्यांच्या मुलीबद्दलच मला ते बोलायचे. पण ती मुलगी कोणाचं ऐकत नव्हती. मग नंतर त्या दिवशी ती मला म्हणू लागली की मला आत्ताच्या आत्ता तुला खुश करायला पाहिजे. मी तिथून निघण्याचा प्रयत्न करत होतो. ती मला न सोडता माझ्या बटन काढायला लागली होती. मी तिला थांबवण्याचा प्रयत्न करत होतो. मी तिला म्हणू लागलो की तू माझ्यापेक्षा खूप लहान आहेस. पण ती स्वतःच असं करू लागली. थोडं वेळ काम करून झाल्यावर मला म्हणू लागली, बघितलं, कळालं का कोणाला? तुझ्यासारखे माझे कॉलेजमध्ये 4-4 आहेत आणि याबाबत तू जास्त विचारही करू नकोस. मी अशीच आहे. मला हे करायला खूप आवडतं. मी तिच्याकडे खूप हैराण होऊन पाहत होतो. ती खूप जिद्दी होती. पण तिचं खरं रूप मी आज पाहिलं होतं. त्याच्यानंतर मी खूप हैराण झालो आणि हे काम झाल्यावरती मी कंपनीमध्ये फाईल घेऊन जात असताना मला मालकाच्या बायकोनी ओरडले. ती मला म्हणू लागली,
थोडं स्टोअरमधून सामान काढायचं आहे. मला थोडी मदत कर. आता त्यांनी असं बोलल्यामुळे मी तिला म्हणू लागलो, मालकांनी मला खूप अर्जंट बोलावलं आहे. तर ती मला म्हणू लागली की 2च मिनिटं लागणार आहेत. तेव्हा मालकीण पुढे-पुढे चालत होती आणि मी तिला मदत करण्यासाठी मागून चालत जात होतो. स्टोअर रूममध्ये गेलो तेव्हा मला एक डबा काढायचा होता. तो डबा आणि 2 प्लेट काढून मी देत होतो. मी तिला म्हणू लागलो, "अरे मालकीण, हे तुम्ही काय करत आहात?" तेव्हा ती मला म्हणू लागली, "तुला तर माहितीच आहे, तुझ्या मालकांच्या नाही काही होत. माझ्या माय-बापाने पैशांसाठी यांच्यासोबत माझे लग्न केले आहे. मला तो कसलीही सुख देत नाही. मी त्याच्या सुखासाठी खूप तरसत आहे. पण मला काही केल्याने सुख मिळत नाही." मी तिला "नाही, नाही, हे बरोबर नाही" असं म्हणत होतो. पण ती माझ्यावर खूप रागवायला लागली होती. मला म्हणू लागली, "तुला तुझी नोकरी नको आहे का? मी तुझ्या मालकाला सांगून तुला नोकरीवरून काढून टाकायला सांगते. तुझे चांगले यातच होईल. तुला मला खुश करायला लागेल आणि यात तुझाच फायदा आहे." आणि माझ्या मनात नसून सुद्धा मी तिला हो म्हणू लागलो. ती एक उपाशी असलेल्या श्रेणीसारखी माझ्यावर तुटून पडली होती. माझे गावाकडे म्हातारी आई-वडील आणि भाऊ होता आणि ते सुखात राहावे यासाठी मी शहरात आलेलो होतो आणि माझ्या छोट्या बहिणीचे लग्न झाले होते आणि मला माझ्या बहिणीचा कर्ज होते. त्यामुळे मी त्यांची साथ देत गेलो. माझे कर्जही फिटले आणि मी नंतर तिथे नोकरी सोडून दिली आणि दुसरी नोकरी पकडली. आता मी माझ्या मेहनतीचं खात आहे आणि त्यामुळे आमच्या घरावर कर्जही झाले होते. त्याचं मजुरीसाठी मी शहरामध्ये जाऊन नोकरी करत होतो. मालकाच्या बायकोने आणि त्यांच्या मुलीने मला त्या दोघांमधल्या खिलोना बनवलेला होते आणि जसं वापरता येईल तसं मला ते वापरत होते. त्या दोघीही खूपच या सुखासाठी आतुरलेल्या होते. मालकीण म्हणू लागली होती की "तुला मी पहिल्या दिवशी पाहिल्यापासूनच मी तुला पसंत केले होते. तुझी दिसायला बॉडी आणि तू मला पहिल्या क्षणामध्ये मी पसंत केली होती." शेवटी तिने ही गोष्ट मला बोलून दाखवली. आता मी ती फाईल घेऊन मालकाच्या कंपनीमध्ये गेलो. माझे दिवसभराचे काम पूर्ण झाले. मी आणि माझा मित्र रूमवर राहत होतो आणि माझ्या डोळ्यासमोर आज दिवसभरात घडलेली पूर्ण विचारचक्र फिरत होते. तेव्हा ती गोष्ट मी माझ्या मित्राला सांगितली. तेव्हा तो मित्र मला म्हणू लागला, "या गोष्टीसाठी किती लोक आणि किती प्रयत्न करतात. तुला तर हे सगळं समोरून मिळत आहे आणि तू याला नको म्हणत आहेस. तुला पैशांसोबत खुशीसुद्धा मिळत आहे." पण मला हे कुठे ना कुठेतरी चुकीचं वाटत होतं. पण मित्रांनो मला समजावून सांगितले की हे शहरामधले असं खूप चालत आहे. तू असं काही बोलून नोकरी सोडू नको. ती जसं म्हणतात तसं आणि त्याच्या म्हणण्यानुसार तू राहा. आता मी माझ्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे वागायला चालू केलं होतं. माझ्या या गोष्टीमुळे मालक खुश होते. मालकांची मुलगी खुश होती आणि सोबत त्यांची बायकोसुद्धा खुश होती. हे सर्व खुश आणि आनंदामध्ये चालू होतं. कोणत्या गोष्टीचा त्रास नव्हता आणि मी असं करत-करत पूर्ण त्यांच्यामध्ये मिसळून गेलो होतो. एक दिवस मालकाला मोठ्या पार्टीमध्ये जायचे होते आणि सोबत त्यांची मुलगी आणि त्यांची बायको सुद्धा येणार होती. त्यांच्या मुलीचा पार्टीमध्ये जाण्यासाठी मूड नव्हता. तिला दुसरेच काहीतरी वेगळा प्लॅन ठरवलेला होता. तेव्हा ती तब्येत ठीक नाही म्हणून ती घरी राहिली. मी, मालक आणि त्यांची बायको पार्टीमध्ये गेलो. पार्टी रात्री खूप उशिरापर्यंत चालली. तेव्हा मालकीण डोकं दुखत आहे म्हणून नाटक केलं. तेव्हा मालकाला घेऊन आणि मालकीण घेऊन मी घरी आलो.
घरी आलो तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. दरवाजा खूप वाजवले, पण दरवाजा कोणी काढत नव्हते. तेव्हा मालकीनी मला दरवाजा तोडायला सांगितलं. मी दरवाजा तोडला. जोराचा धक्का दिला तेव्हा मालकाची मुलगी आणि तिच्या सोबत मित्र होते. ते खूप मजा करत होते आणि मालकाला त्यांची मुलगी समोर अशा अवस्थेमध्ये दिसली. त्यामुळे मालकाला खूप राग आला. ते तिला खूप जोराने बोलू लागले. तिच्या तोंडातून एकही शब्द निघत नव्हता आणि 1.5 वर्षानंतर मालकांनी मुलीचे लग्न केले. आता मुलीचे लग्न झाल्यावर घरामध्ये फक्त मालकीणच होती. त्यामुळे ती आता खूप धट झालेली होती. तिला जेव्हा वाटेल तेव्हा मला घरी बोलावून घ्यायची. मालक तिला कधीही आपल्या माहेरी पाठवायचे नाहीत आणि मला माझ्या बहिणींचा कर्ज होते. त्यामुळे मी त्यांची साथ देत गेलो. माझे कर्जही फिटले आणि मी नंतर जिथे नोकरी सोडून दिली आणि दुसरी नोकरी पकडली. आता मी माझ्या मेहनतीचं खात आहे आणि त्यांनी मला त्या घरामध्ये असताना खूप सुख दिलं होतं. मीही त्यांना बदल्यात भरभरून सुख दिलं होतं. तर मित्रांनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चला तर भेटूया पुढील कथेमध्ये. धन्यवाद. अशाच मराठी कथा पाहत रहा.